मध्यंतरी सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ बघण्यात आलेला होता। दिल्लीमधल्या एका ठिकाणी तो व्हिडिओ माऊली शूट केलाय। एक दिग्दर्शक गाडीमध्ये बसलेत आणि रात्री 12 वाजता त्यांनी तो व्हिडिओ शूट केलाय। 12 वाजता दिल्लीच्या रस्त्यावरती एक मुलगा धावतोय। दिग्दर्शक व्हिडिओ शूट करत करत त्या मुलग्याला विचारतायत, का धावतोयस? तो मुलगा म्हणतो की मला धावायला हीच वेळ मिळते। दिग्दर्शक म्हणतात, अरे पण धावतोयस का? तो म्हणतो, आर्मी भरतीसाठी। अरे पण रात्रीचे 12 वाजलेत, आता का धावतोयस? सकाळी का धावत नाहीस? तो म्हणतो, दिल्लीच्या मॅकडोनल्ड नंबर सेक्टर 16 मध्ये मी काम करतोय। सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 ते 11:30 पर्यंत मला काम करावं लागतं। धावण्यासाठी मला हीच वेळ मिळते। दिग्दर्शक त्याला पुन्हा प्रश्न विचारतात, किती किलोमीटर धावतोयस? प्रदीप मेहरा नावाचं ते पोरगा सांगतं, रात्री 12 वाजता धावतोय आणि 10 किलोमीटर धावतोय। दिग्दर्शक म्हणतात, आजचा दिवस थांब, माझ्या गाडीमध्ये बस, चल माझ्याबरोबर जेवण कर, मी तुला तुझ्या घरी सोडतो। तो मुलगा असं म्हणतो की माझं रुटीन बिघडेल, नाही मला बसायचं तुमच्या गाडीमध्ये। दिग्दर्शक म्हणतात, अरे आजचा दिवस, फक्त एका दिवसानं काय फरक पडणार आहे? आजचा दिवस माझ्या गाडीमध्ये बस, मी तुला जेवायला देतो, घरी सोडतो। तो म्हणतो मुलगा, नाही, त्याचं कारण असं आहे, मला घरी जाऊन जेवण करावं लागेल। ते दिग्दर्शक विचारतात, असं का? तो म्हणतो, भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय, उद्या सकाळी तो येईल, मी जर रात्री जेवण नाही केलं तर सकाळी जेवण त्याला मिळणार नाही। दिग्दर्शक विचारतात, अरे आई नाही का घरात? तो म्हणतो, उत्तराखंड मध्ये आई दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे। 18-19 वर्षाचं पोरग दिल्लीच्या रस्त्यावरती रात्री 12 वाजता धावतोय, आई उत्तराखंड मध्ये दवाखान्यात ऍडमिट आहे। मोठा भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय आणि एखाद्या माणसानं दिलेला आमिष तो झुगारतोय आणि सांगतोय की माझं रुटीन बिघडेल, कारण स्वप्नांच्या दिशेने प्रवास चालू असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या काळजात एवढी उमेद असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही।